काय सरता श्रावण म्हटल्यावर गर्दीच गर्दी, रस्त्यावर भरपूर. देवाला जाणाऱ्यांची गर्दी आज भरपूर. शनिवार त्यामुळं भरपूर गर्दी. आणि संपला एकदाचा श्रावण. उद्या मटणाच्या दुकानावर भरपूर गर्दी असणार. जे खात नाहीत त्यांचा विषय वेगळा आहे, पण आमच्यासारखे खाणार आहेत ते उद्या खाणार. त्यातून आणि उद्या रविवार म्हटल्यावर काही 100% खाणार. मग येता येता 4 कामं करत ट्रॅफिकमधनं वाट काढत पाऊस उघडला आणि रस्ते दुरुस्त करायला चालू झाले. अख्ख्या पावसात एवढ्या मोठ्या खड्ड्यातून गाडी, एवढ्या मोठ्या एवढे दगडं, एवढी असं भरलेलं. गाडी काढायची म्हणजे झाशीची राणी जे शिवरत्व आहे ना, तसं इथं वापरावं लागतं. निदान त्यांनी लढून काहीतरी त्याच्यातून इतिहास तरी घडवला. आम्ही त्या खड्ड्यात मेलो की विशेष मिटला आमचा. तर रस्त्यावरचे खड्डे, मग आता काय ट्रॅफिकमध्ये थांबायचं, ते दुसरी 4 कामं येता करून घ्यायची. असं करत आले. ट्रॅफिकमध्ये ह्या भल्या मोठ्या लाईनीला थांबण्यापेक्षा आपलं घर गाठलेलं बरं असं वाटत होतं. परंतु मध्ये आधे घुसून ह्या गल्लीबोळातून त्या गल्लीबोळातून जाऊन माझी थोडे कपडे खरेदीच करून ठेवली होती. फक्त आणायची राहिली होती, फिटिंगला दिलेली त्याच्यासोबत. आणि हा एक ड्रेस घेतलेला, आवडला म्हणून, कॉटनचा. आता थंडीत कॉटन बरं, एखादा असावा थंडीचा. आता हल्ली काय कपडे फार स्वस्त मिळतात, फार महाग नसतात. तेवढी 4-6 महिने वापरण्यासाठी घ्यायची. जास्त भारीतले असतात ते असतातच, त्याचा काही विषय नाही. परंतु रेग्युलर वापरासाठी हे थोडं फार खरेदी करावं लागतं अधूनमधून. आता पावसाळा कमी झाला, संपत आला, त्यामुळे एक बरं वाटते की चांगले कपडे घालायला मिळतात रोज बाहेर जाणाऱ्यांना. आणि त्याच्यात म्हणजे ग्रामीण भागात हे थेट चिखल असतो. 2 व्हीलरने 4 व्हीलरने धुवायला लागते. धुतल्याशिवाय पर्याय नाही. ही घाण गाडी. जेवायचं आहे. हे सोया, फुटाणे आणि शेंगदाणे, तिन्हीचा एक पौष्टिक असं बसून पाऊस पडायला लागल्यावर खायला. सोया घरचा, शेंगदाणे घरातले, फुटाणे दुकानातले. भाजून ठेवा. सोया फुटाणे आणायचे दुकानात, घरात तयार करत असाल तर प्रश्न नाही. त्याच्यात मिक्स करायचे आणि शेंगदाणे, सोया आणि फुटाणे. पाऊस पडायला लागला की खायचं घेऊन हातात. मजा येते खायला, छान वाटतं. वर्षाच्या नोकरीतला अनुभव मी तुम्हाला एक सांगते की बऱ्याच म्हणजे वाडी वस्तीवर किंवा अत्यंत खेड्यात किंवा जराशा मोठ्या गावात अशा ठिकाणी मी नोकरी केली. तर मला प्रकर्षानं जाणवलेली एक गोष्ट मी तुम्हाला सांगते. ती म्हणजे 3 मुलींच्या पाठीवर 1 मुलगा, हे बऱ्यापैकी चित्र मला बघायला मिळालं. आणि मुलाला शिकवतात आणि मुलींना पूर्वी तर काही 7वीतच लग्न, 7वी 8वीतच मुलींची लग्न, 10वीपर्यंत कसं तरी कोण न्यायचं. परंतु हल्ली 12वीत वगैरे लग्न करतात मुलींची लगेचच. म्हणजे खेडेगावात हे चित्र फारसं बदललेलं नाही. एवढ्या वर्षाच्या नोकरीतला अनुभव आज हे देखील हाच आहे. आणि ह्याला एकमेव गोष्ट ती म्हणजे शिक्षणाची पूर्तता कमी, शिक्षण नाही आणि फक्त मुलांवरती फोकस. व्यक्ती म्हणून त्या मुलांकडं बघितलं जात नाही. समाजात पुढं जाऊन ती एक समाजाचं देणं असणारं व्यक्तिमत्व आहे असं म्हणून अजिबात बघितलं जात नाही. तर ही मला अतिशय नोकरीत खटकलेली गोष्ट आहे. आणि आणखी एक गोष्ट ती म्हणजे पौष्टिकता. मुलांना
खाणं बऱ्यापैकी चांगलं असतं, पण मुलींना नसतं. आमच्या शाळेत आरोग्य तपासणी वगैरे असते, तर त्यावेळी डॉक्टर ही गोष्ट आवर्जून पालकांना सांगतात की मुलींना तुम्ही व्यवस्थित खाणंपिणं देत नाही असं. आणि मुलांच्या बाबतीत बऱ्यापैकी ते असतं. एकटाच भाऊ म्हणून फार लाड केला जातो. तर असं हे खेड्यातले चित्रण. आणि मग या गोष्टी खटकतात. मग पालकांच्या आम्ही बोलायला लागलो तर ते काय ऐकत नाहीत. मुलगा नको का, मुलगा नको का, असं त्यांचं असतं. तर बघूया आता. एक शिक्षक म्हणून जर आम्ही काही गोष्टी जरी त्यांच्यासमोर मांडल्या तरी त्यांना त्या पटतीलच अशा नाही. तर कोणी जर माझ्या चॅनेल बघत असेल, मग बघतात बरे पालक वगैरे, तर त्यांना कमेंटमध्ये जाऊन तुम्ही खरंच तुमचं मत मांडा. जी लोक कमेंट्स वाचत नाहीत, परंतु काहीतरी असतात अशी जी वाचणारी. तर ही एक खंत आहे मला माझ्या इतक्या वर्षाच्या नोकरीतली. एक माझं मत म्हणून तुम्हाला मी मांडलं. जाता जाता एखादा मेसेज आपल्या व्हिडिओत असावाच, जेणेकरून आपण थोडंसं एंटरटेनमेंट आणि त्याच्यासोबत आपलं नॉलेज पण वाढलं पाहिजे. तर खेडेगावात ह्या गोष्टी फार आढळतात. आणि सगळं तुम्हाला शुद्ध हवा मिळेल, शुद्ध पाणी मिळेल, बऱ्याचशा दूध तुम्हाला प्युअर मिळेल, धान्य बऱ्यापैकी प्युअर मिळेल. गारी खत वगैरे वापरतात ती सेंद्रिय खतं. परंतु एक गोष्ट आहे, तुम्हाला प्रायव्हसी पण तुमची फार डिस्टर्ब होते खेड्यात. तसं खेडं चांगलं असतं राहायला वगैरे, पण प्रायव्हसी नाही. आणि ज्ञानात खूप भर पडायला पाहिजे लोकांच्या. त्या बाबतीत लोक खूप माग आहेत. आणि जेव्हा आपल्या मुलाकडे ते एक व्यक्ती म्हणून बघतील तेव्हा खरं समाधान वाटेल. पण कधी बदलणार हे आपण नक्की सांगू शकत नाही. भरपूर अशी खेडे आहेत. आमचं तर शाहूवाडी भरपूर डोंगराने व्यापलेलं आहे. आणि काय लोकांना सांगावं आणि काय नाही अपुरंच पडतं. सलाम त्या लोकांना ज्यांनी जंगलात जाऊन आपलं सामाजिक कार्य पूर्ण केलं. सलाम त्या सिंधुताई सपकाळांना आणि बाबा आमटे असतील, राणी बंग, अभय बंग, असे कितीतरी व्यक्ती त्यांनी स्वतःला वाहूनच घेतले. परंतु ते झिरपणं कितपत पुढच्या पिढीपर्यंत जाते कमी पडतात. ते पाणनिवडीचं काम आहे. प्रचंड पाणी गढूळ आहे. बस एवढंच.